सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्याचं कारणच आहे की परवा शनिवारी 14 तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदार साहेब, खासदार साहेब, आजी यांची एक बैठक संपन्न झाली। त्यामध्ये असं दैनिकातून वाचलं की हद्दवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली। तरी या बैठकीमध्ये करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब आणि दक्षिणचे आमदार अमल माडिक साहेब यांनी त्यांना सांगितले की जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही तुम्ही निर्णय घेऊ नका। अशा पद्धतीचं जे काही त्यांनी निर्णय घेतलाय तो त्यांची भूमिका ही योग्यच आहे। यामध्ये प्रामुख्यानं हद्दवाढ करत असताना या दक्षिणचे आणि करवीरचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे गावे हद्दवाढीमध्ये समाविष्ट होण्याची त्यांची चर्चा आहे। पण ज्या लोकप्रतिनिधींचे गावे किंवा एकही घर हद्दवाढीमध्ये समावेश होणार नाही असे लोकप्रतिनिधी हद्दवाढ व्हावी म्हणून पुढे त्यांनी हा विषय हाताळलेला आहे। या प्रसंगी याच्या अगोदर सुद्धा आम्ही 2 वेळ गावबंद 100% गावबंद ठेवलेले आहेत। कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहेत, शिवो साहेबांना निवेदन दिलेले आहेत, खासदार साहेबांना निवेदन दिलंय, आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत। म्हणजे सर्वच जिल्ह्यातल्या प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे। तरी सुद्धा हा हद्दवाढीचा विषय अगदी अंतिम टप्प्यात असल्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं 20 गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते असा एक आमचा निर्णय आता आजच सकाळी झालाय की या ठिकाणी जर काय हद्दवाढ करायचा त्यांचा घात घातलाच तर या ठिकाणी जिल्हा परिषदचे निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील तर 100% 20च्या 20 गावं आमचे मतदानावर बहिष्कार टाकतील। दुसरी गोष्ट आणि आजचा तातडीचा एक निर्णय आहे की 20च्या 20 गावं आमची ही 100% ही उद्या बंद असणार आहेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा रस्त्यावरच्या लढाया आम्ही 100% सर्व ग्रामस्थ मिळून करणार आहे। या ठिकाणी अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।